एक रिस्पॉन्सिबल नागरिक म्हणून मला असं वाटतं की आपलं पण कर्तव्य आहे की आपण हे एन्व्हायरमेंटला कसं बॅलन्सिंग करता येईल त्याकरिताच आम्ही हे इव्हेंट ऑर्गनाईज केलेलं आहे, ज्याला आम्ही ट्री प्लांटेशन ऑर्गनायझेशन असं नाव दिलेलं आहे. आमचं टार्गेटच आहे की हरित सुनील नगर बनवायचं आहे. माझा वैयक्तिक एक पती म्हणून तिला सपोर्ट असेलच, पण सुनील नगर मधले एक रहिवासी, एक सहकारी म्हणून सुद्धा देखील इथल्या नागरिकांचा तिला सपोर्ट नेहमी असेल. सुनीलनगर रहिवाशांची साथ तर आपल्याला कायम लागलेलीच आहे. तर इव्हन हा इव्हेंट देखील आपण जो ऑर्गनाईज केलेला आहे हे सुनीलनगरच्या एका रेसिडेंट कडनंच मोटिवेट होऊन हा मृत व्यक्तींच्या स्मरणार्थ आम्ही आयोजित करत आहोत. सिमेंट कॉन्क्रीटच्या वाढत्या पसारात निसर्गाचा श्वास कुदमरतोय की काय असं आपल्याला एक प्रश्न पडलेला आहे. असं असतानाच केडीएमसीच्या सुनील नगरच्या नगरसेविका आर्या ओमनाथ नाटेकर यांनी आजच्या जागतिक पर्यावरण दिनाच्या निमित्ताने एक अभिनव उपक्रम हाती घेतलेला आहे. प्रभागाला हिरवाईचं स्वरूप देण्याचा त्यांचा हा उपक्रम असून या उपक्रमाविषयी आज आपण त्यांच्याकडूनच जाणून घेऊयात. नमस्कार, म्हायम टीव्ही मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. मी जान्हवी मोरे. मॅडम, तुमचं देखील म्हायम टीव्ही मध्ये स्वागत आहे. आपण या जागतिक पर्यावरण दिनाच्या निमित्ताने प्रभागामध्ये एक अभिनव उपक्रम हाती घेतलेला आहे, तर त्या उपक्रमाविषयी आम्हाला सांगा. संपूर्ण जग ग्लोबल वॉर्मिंगचा इश्यू फेस करत आहे. डोंबिवली शहर देखील प्रदूषणयुक्त शहर म्हणूनच त्याची ओळख निर्माण झालेली आहे. एक रिस्पॉन्सिबल नागरिक म्हणून मला असं वाटतं की आपलं पण कर्तव्य आहे की आपण हे एन्व्हायरमेंटला कसं बॅलन्सिंग करता येईल त्याकरिताच आम्ही हे इव्हेंट ऑर्गनाईज केलेलं आहे, ज्याला आम्ही ट्री प्लांटेशन ऑर्गनायझेशन असं नाव दिलेलं आहे. मी जवळजवळ 250 झाडं लावण्याचा संकल्प हाती घेतलेला आहे. आता मी प्रभाग क्रमांक 29 ची लोकप्रतिनिधी असल्या कारणास्तव हा जो इव्हेंट आहे हा आम्ही we have organized this event for the people of Sunil Nagar whom we have lost in the coming days. आज तुम्ही या पर्यावरण दिनाच्या निमित्ताने या उपक्रमाला सुरुवात केलेली आहे. किती झाडं आज पहिल्या दिवशी लावलेली आहेत याविषयी आम्हाला सांगा. आता आमचं टार्गेटच आहे की हरित सुनील नगर बनवायचं आहे. तर आम्ही सुरुवात ही गणेशायनमा आम्ही 10 झाडांपासून केलेली आहे आणि आमचं टार्गेट आहे 250 झाडं, जवळजवळ 250 झाडं लावायची आहेत कमीत कमी. आपण आता सांगितलं की या प्रभागामध्ये जे मृत व्यक्ती झालेले आहेत या आत्ताच्या हल्लीच्या काही दिवसांमध्ये, त्यांच्या स्मरणार्थ तुम्ही हा उपक्रम राबवत आहात, तर त्यांच्या कुटुंबियांचा तुम्हाला कसा प्रतिसाद मिळत आहे? सुनीलनगर रहिवाशांची साथ तर आपल्याला कायम लागलेलीच आहे. तर इव्हन हा इव्हेंट देखील आपण जो ऑर्गनाईज केलेला आहे हे सुनीलनगरच्या एका रेसिडेंट कडनंच मोटिवेट होऊन हा मृत व्यक्तींच्या स्मरणार्थ आम्ही हा आयोजित करत आहोत. भाजपचे कल्याण जिल्हा सचिव आणि आर्या नाटेकर यांचे पती ओमनाथ नाटेकर हे देखील आज आपल्या सोबत आहेत. तर आपण या उपक्रमाविषयी त्यांच्याकडून देखील जाणून घेऊया. सर, आज तुम्ही जागतिक पर्यावरण दिनाच्या निमित्ताने हा उपक्रम राबवलेला आहे आणि किती झाडं लावण्याचा संकल्प आहे आणि जो लोकप्रतिनिधी आर्या नाटेकर यांनी हा उपक्रम हाती घेतलाय, तर पती म्हणून तुमची पहिली प्रतिक्रिया काय आहे त्याविषयी? सर्वप्रथम तिने जो 250 झाडं लावण्याचा जो संकल्प केलाय त्याबद्दल मी तिचं अभिनंदन करतो. की एक ग्लोबल वॉर्मिंग किंवा जे डोंबिवलीचं जे प्रदूषणयुक्त शहर म्हणून जे नाव झालेलं आहे त्याच्यासाठी तो कमी करण्यासाठी कुठेतरी आपण हातभार लावला पाहिजे. त्यासाठी तिने ते 250 झाडं लावण्याचा जो संकल्प केलाय, तर सर्वप्रथम तिचे अभिनंदन. आणि याआधी पण आम्ही सुनीलनगर वासियांनी इथे झाडं लावण्याचा मागच्या काही वर्षांमध्ये झाडं लावलेली आहेत आणि त्यांच्या या सपोर्टमुळे आम्ही अजून म्हणजे झाडं लावूच इथे आणि या पर्यावरणामध्ये सुनीलनगर अधिकाधिक सुंदर कसं बनवू याच्यामध्ये माझा वैयक्तिक एक पती म्हणून तिला सपोर्ट असेलच, पण सुनीलनगर मधले एक रहिवासी, एक सहकारी म्हणून सुद्धा देखील इथल्या नागरिकांचा तिला सपोर्ट नेहमी असेल आणि आम्ही नक्कीच इथे 250 झाडं लावण्याचा तिचा जो संकल्प आहे तो पूर्णत्वास नेऊ. ही संकल्पना तुम्हाला कशी सुचली? एक पर्यावरणाचा जो ऱ्हास चालू आहे, ग्लोबल वॉर्मिंग, आज तुम्ही जर टेम्परेचर बघितलं, आज टेम्परेचर 43 डिग्रीवर पोहोचलेलं आहे, तर कुठेतरी या झाडांची आपल्याला गरज आहे. हे तर होतच, पण इन बिटवीन या सुनीलनगरमध्ये काही असे रहिवासी आहेत त्यांनी खूप आदर्श आमच्या समोर ठेवले आहेत. जसं की इथे एक वाघधरे कुटुंब आहे,
त्यांचा मुलगा मागच्या 3 महिन्यापूर्वी एक्सपायर झाला, तेव्हा त्यांनी अवयवदानाचा एक मोठा हे केला. तर काहीतरी आपण समाजाला देणं लागतो आणि ते त्यांनी देण्याचा तो प्रयत्न केला. तसंच मग एक लोकप्रतिनिधी म्हणून किंवा एक नागरिक म्हणून किंवा आपण पण काहीतरी समाजाला दिलं पाहिजे, याने आम्ही प्रेरित होऊन हे जे आहे झाडं लावा आणि पर्यावरण कमी करा हा आपण संकल्प केलेला आहे. आपण बघितलं तर जागतिक पर्यावरण दिनाच्या निमित्ताने अनेक ठिकाणी झाडं लावली जातात, पण त्यांचं संगोपन तेवढं होत नाही. तर तुम्ही ह्या झाडांच्या संगोपनाची काय व्यवस्था केलेली आहे? आताच तुम्हाला मी जसं सांगितलं की हे झाडं लावली आहे, इथले काही मृत व्यक्ती आहेत त्यांच्या कुटुंबाला ती जबाबदारी दिलेली आहे. तसेच या बिल्डिंग इथले काही वृक्षप्रेमी आहेत, त्यांनी ही जबाबदारी घेतली. त्यामुळे हा जो आहे झाडं लावलेली गेली आहेत ती 100% जगतीलच. काही आम्हाला याच्यात एखाद दुसरं कुठं झाड मागच्या वेळेला पण जेव्हा लावलं तर एखाद दुसरं झाड कुठे गेलं तर मरतं, पण ते आम्हाला हा कॉन्फिडन्स आहे की 100% ही झाडं जगतीलच. कोणताही उपक्रम जर राबवायचा असेल तर केवळ लोकप्रतिनिधींनी पाऊल उचलून चालत नाही, त्यासाठी त्या प्रभागातील नागरिकांचा सहभाग देखील मोठा असतो. आणि त्याचप्रमाणे या प्रभागातील नागरिकांनी देखील आपला हा जो प्रभाग आहे तो हरित करण्यासाठी पाऊल उचललेला आहे. आणि हे जी आज जागतिक पर्यावरण दिनाच्या निमित्ताने जी वृक्षारोपण करण्यात आलेलं आहे त्याची संगोपनाची जबाबदारी देखील त्यांनी घेतलेली आहे. एका लोकप्रतिनिधींनी हे जे पाऊल उचललेलं आहे आपला प्रभाग हरित करण्यासाठी, हे नक्कीच कौतुकास्पद आहे. तुम्हाला देखील हा उपक्रम कसा वाटला हे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. कल्याण डोंबिवलीतील अशाच महत्त्वाच्या घडामोडी जाणून घेण्यासाठी तुम्ही आमच्या MHAM TV फेसबुक पेजला आणि YouTube चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.